बांबुर्डी गावातील सर्व आणि आपल्या भैरवनाथ भक्त मंडळीला विनंती आहे, बांबुर्डी गावातील संपूर्ण स्त्री पुरुष महिला मंडळी म्हणजेच काळ भैरवनाथाचे भक्त मंडळी या सर्वांना विनंती आहे, आपण या काल भैरवनाथाची यात्रा सालाबाद प्रमाणे आणि दरवर्षी साजरी करतो आणि त्याच नियमानुसार याही वर्षी बांबुर्डी गावातील सर्व भाविकांनी आणि आपली यात्रा साजरी करायची आहे। त्या यात्रेची मूळ तारीख दिनांक 21 गोडव्या नैवेद्य आहे, दिनांक 22 बकरी कोकऱ्याचा दिवस आहे आणि 23 तारखेला या कालभैरवनाथाची आणि या समोर असणाऱ्या भव्य रथातून आणि मिरवणूक म्हणजे सभेने निघणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। मुद्दा असा आहे, बांबुर्डी गावातील सर्व भक्त मंडळी मोठ्या अंतःकरणानं दिलदार अंतःकरणानं यात्रेमध्ये सहभागी होता हे मला माहित आहे, परंतु याही वर्षी सर्वांनी आणि यात्रेमध्ये मोकळ्या अंतःकरणानं खुल्या अंतःकरणानं सहभागी व्हायचं आहे। यात्रेत यावर्षी थोडासा बदल केलेला आहे। दरवर्षी आपण काय करत असतो, गोडव्या नैवेद्या दिवशी फक्त गोडवा नैवेद्य आणि कुसुंब्याचा महाप्रसाद व देवाची लग्न एवढाच कार्यक्रम घेतो, परंतु यावर्षी असा बदल केलेला आहे। गोडव्या नैवेद्या दिवशी 3 ते 4 गावाचं गजी आणि या आपल्या नाथ मंदिराच्या समोरच्या भव्य पटांगणात आणि गजी मंडळाचा खेळ होणार आहे। तसंच या गजी मंडळासाठी आपल्या गावातील काही दानशूर मंडळींनी अन्नदान करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी बरीचशी मदत बरीचशी देणगी आणि पैसा स्वरूपातून नाही परंतु मालाच्या स्वरूपातून गोळा होणार आहे। तर कमी जास्त 2,500 ते 3,000 माणसांचं गोडव्या नैवेद्या दिवशी आणि महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। यांनी गावातील सर्व भाविकांनी तसंच बाहेरगावच्या पाहुणे मंडळींनी तसंच गावामध्ये येणारे हे बाकीचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्या जेवणाचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याची सोय केली जाणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, बकऱ्याच्या दिवशी आपण दरवर्षी एकच गाव आणि गजी मंडळाला सांगत असतो, यावर्षी 3 ते 4 गावचं गजी आणि या ठिकाणी होणार आहेत आणि त्या गजी मंडळासाठी आपण फक्त गाव स्वरूपी एक बोकडाचा कार्यक्रम आणि आयोजित केला जात असतो, पण यावर्षी तसं नाही। एक बोकडाचा कार्यक्रम तर आहेच, परंतु त्याच्याबरोबर आपण सर्वजण मोठ्या अंतःकरणानं जे आपल्या घरी जी बकरी कोकऱ्याचा कार्यक्रम करतो त्या बकऱ्या कोकऱ्यातील नैवेद्य सोडून, नैवेद्य तर देवळात येणारच आहे, पण नैवेद्य सोडून ज्याच्या सक्तीनुसार कोणी 5 कोणी 7 कोणी 10 अशा भाकरी 1-2 लिटरच्या अंदाजाने कालवण आणि थोडंफार मटण अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी गोळा करून आणि सर्व लोकांना त्याचा प्रसाद म्हणून म्हणजे मटणाचं जेवण सुद्धा द्यायचं आयोजित केलेलं आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, रथाचा सभिना बुधवारी म्हणजे 23 तारखेला सकाळी 7 ते 7:15च्या दरम्यान या नाथ मंदिरामधून निघणार आहे। याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। दरवर्षी आपल्या नाथाच्या मंदिरा या नाथाच्या रथासाठी बाहेरगावचे तसंच या आपल्या वाडी वस्तीवरील लोक येतात, पण ते जरा उशीर करतात। यावर्षी जरा लवकर या, उन्हाळा फार कठीण आहे आणि आपल्या जवळ असणारी लहान लेकरं त्यांचं पाण्या वाचून ह्याच्या वाचून भयंकर मोठा त्रास होतो। तर दरवर्षीच्या पेक्षा 15 मिनिटं रथ मंदिरासमोर लवकर हलणार आहे आणि याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। रथामध्ये सगळे आनंद व्यक्त करण्यासाठी ज्याची इच्छा आहे असे सगळे कार्यक्रम या ठिकाणी ऍडजस्ट केलेले आहेत। महत्वाची सूचना एकच आहे, ज्याला या कार्यक्रमासाठी आपल्या यात्रेत सहभागी होण्यासाठी आणि मोठ्या मनानं जे काही देणगी स्वरूपातून किंवा मालाच्या स्वरूपातून जे काही द्यायचं आहे ते अगोदर 2 दिवस करा। यात्रेत आणा, गोडव्या नैवेद्य दिवशी आणा किंवा आपल्या बकऱ्या दिवशी आणा, परंतु आपल्या सहकार्याची अपेक्षा या कार्यक्रमाला आहे। जसं आपण आपल्या मुलामुलीच्या लग्नासाठी स्वतंत्र आणि स्वाभिमानी पायावर उभा राहून आणि आपला कार्यक्रम पुरा करतो,
त्याच पद्धतीनं आपल्या गावातील सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. या भैरवनाथ मंदिरामध्ये असणारे कार्यक्रम याची सगळी जबाबदारी तुम्हा सगळ्यावर आहे. हे जबाबदारी कशी तर आपण सढळ हाताने मदत करून पुरी करायची आहे याची सर्वांनी नोंद घ्या. आणि यात्रेमध्ये मोठ्या आनंदाने सहभागी व्हा. यात्रा नुसती गावाची नाही हो, यात्रा नुसती गावाची नाही, आपल्या सगळ्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या या भगवंताच्या भक्तीला आणि आपण किती पटीनं सहकार्य करतोय याची परीक्षा बघण्याची यात्रा आहे. हे सर्वांनी नोंद घ्या. बोला गंगारुडिया